बऱ्याचदा आपण पाहतो की एकाच छताखाली एकाच घराखाली राहत असूनसुद्धा प्रत्येकाचे तोंड हे वेगळ्या दिशेला असते. खरं तर पती पत्नींचं नातं हे जन्मांतरीचं मानलं जातं. जगामध्ये समर्पित भावनेला सर्वोच्च स्थान असते. तरी देखील जिकडे तिकडे आम्हास स्वार्थच दिसतो. प्रेम ही एक अशी उत्कट भावना आहे की जर मनामध्ये निर्मळ प्रेम असेल तर तुम्ही कुठल्याही व्यक्तीसाठी त्याग आणि समर्पण करू शकता. अन्यथा तुमचा मी सारखे डोके वर काढत असतो. आज कोणत्याही नात्यात क्वचितच निस्सीम प्रेम आढळते. कारण प्रत्येक जण आपल्या गरजेवर व स्वार्थावरच प्रेम करताना आढळतो. आणि स्वार्थ पूर्ण झाला की त्याचे प्रेम आपोआप लुप्त होताना दिसत असते. पती पत्नी, शिक्षक विद्यार्थी, गुरु शिष्य, देव भक्त ही नाती समाजात एक आदर्श निर्माण करीत असतात. सदाचाराने कसे जगता येईल याचे जणू ते उत्तम उदाहरण असते. परंतु आज आम्हाला अनेक संसारात व्यर्थ विलाप, कलह, भांडण, तंटा, कृतज्ञता, अनादर या साऱ्या नात्यांमध्ये दिसून येतो. एकमेकांना तळमळीने जपण्याची कृती संपुष्टात आल्याचे जाणवते. कारण एकमेकांप्रती निर्मळ प्रेमाचा अभाव निर्माण झालेला असतो. प्रत्येकजण हेव्यादाव्यामध्ये गुंतलेला आढळून येतो. कुठल्याही नातं असो ते. शिक्षक विद्यार्थ्याचं या नात्यातही आता कोणाला गोडी राहिलेली नाही. शिक्षकांचा अनादर करतानाही आजचा विद्यार्थी वागत आहे. आजचा विद्यार्थी हा हुशार जरी असला तरी बेताल वागणारा, स्वतःलाच शिक्षकांपेक्षा शहाणे समजणारा, वारंवार खोटे बोलणारा, पालकांच्या डोळ्यात सहज धूळ फेकणारा, शिक्षकाने त्याच्या भलाईचा उपदेश केल्यास किंवा त्याला भलाईचा संदेश दिल्यास जर त्याचा स्वार्थ आणि बेफाम वागणे हिरावले जाणार असेल तर तो शिक्षकांच्या छातीवर नाचण्यासही मागे पुढे पाहत नाही. त्याला ज्येष्ठ व्यक्ती, श्रेष्ठ व्यक्ती या माहीतच नसतात. त्यामुळे त्याला ज्येष्ठ व्यक्ती किंवा मातापिता, गुरु शिक्षक यांचा सल्ला हा एक्सपायरी डेट झालेल्या औषधाच्या प्रमाणे वाटत असतो. आजकालची नाती ही केवळ शोभेच्या बाहुलीसारखी झालेली आहेत. आपणाकडे एक म्हण फार प्रचलित आहे. ती म्हणजे एखाद्या चोरावर विश्वास ठेवावा, परंतु कॉलेजच्या पोरांवर विश्वास ठेवू नये. यासाठी आपण आपल्या लेकरांना संस्कारित करणे गरजेचे आहे. त्यांना उत्तम संस्कार देणे गरजेचे आहे. पती पत्नींमध्ये पारदर्शक नाते ठेवावयास हवे. प्रत्येक गोष्ट भावनात्मक रीतीने, सकारात्मक रीतीने, विश्वासाने, समंजसपणाने एकमेकास सांगणे, समजून घेणे आणि त्याचा बोध आपल्या लेकरांनाही करून देणे गरजेचे आहे. नाहीतर आयुष्य व्यर्थ जाते. याच उद्देशाने मी आपणापुढे एक कविता सादर करत आहे. त्याचा आपण आशय समजून घ्यावा. घरात असून मी उंबऱ्यास कळले नाही. घरात असून मी उंबऱ्यास कळले नाही. जे होऊ नये वाटले, जे घडू नये वाटले, ते कधी घडलेच नाही. घरात असून मी उंबऱ्यास कळले नाही. जे घडू नये वाटले, ते कधी घडलेच नाही. असूनही माझे घर
वाटेवरी सुखाच्या. असुनी घर माझे वाटेवरी सुखाच्या, सुख माझ्या दाराकडे कधी वळलेच नाही. सुख माझ्या दाराकडे कधी वळलेच नाही. आत्म्याविन देहास या नसते काही किंमत. आत्म्याविन देहास या नसते काही किंमत. आत्मा जळुनी खाक झाला तरी देहास कळले नाही. आत्मा जळुनी खाक झाला तरी देहास कळले नाही. नात्यात समर्पणाचे असते भारी महत्त्व. नात्यात समर्पणाचे असते भारी महत्त्व. परी माणसात माणुसकीपण कोठे दिसलेच नाही. परी माणसात माणुसकीपण कोठे दिसलेच नाही.